नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। एका महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। राजभवनावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक। उद्या मंत्र्यांचा शपथविधी झाला तर तयारीसाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। संभाव्य शपथविधीच्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी ही बैठक आहे। राजभवनावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आलेली आहे। उद्या मंत्र्यांचा शपथविधी झाला तर तयारीसाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। विनायक दावरुंग आमचे प्रतिनिधी फोन लाईनवरून जोडलेत। विनायक, काय सांगाल? आपण जर पाहिलं तर राज्य मंत्रिमंडळाचा जो विस्तार होणार आहे तो उद्या होणार हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे। त्यामुळे बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू असलेले पाहायला मिळतं। राजभवनावर सुद्धा अधिकारी जे आहेत ते पाहणी करण्यासाठी किंवा इतर सगळी तयारीची पाहणी करण्यासाठी आल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते। त्यामुळे कुठेतरी हा शपथविधी सोहळा जो आहे तो राजभवनावरती पार पडेल। 30 ते 35 मंत्री जे आहेत ते शपथ घेतील आणि त्यामुळे त्या अनुषंगाने सगळी तयारी जी आहे ती केली जाते। नक्कीच विनायक, उद्या मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो आणि तो जर झाला तर तयारीसाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही बैठक राजभवनावर बोलावण्यात आलेली आहे। संभाव्य शपथविधीच्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी ही बैठक बोलावल्याचं कळतंय।